आताच बघितले 5 मिनिटं झालं उदास झाले ते तिकडे गेले चालू कोणाकडे गेले बघून या तुम्ही त्याला अरे परशा भावा काय झालं काय नाही रे, तू कशाला आला वाचवायला मला? कशाला उडी टाकायला लागलाय असं कशाला उडी काय ना वैताग आलाय. खाली बस का मग उडी टाकायला लागला? काय नाही रे, वैताग आलाय जीवनाला. मग कसं जेवणाला वैताग आला मग तुला दुसरा कोणी काय फरक पडणार आहे? कशाला उडी टाकते? हा काय काम आहे बाकीच्यांना काय फरक उडी टाकायला लागलाय? काय नाही रे, वैताग आलाय जीवनाचा, कंटाळा आलाय. कंटाळा आलाय म्हणून एवढं जीवन संपत आहे का? तसं नाही रे, पण जगताना सगळ्यांनी साथ तर दिली पाहिजे की. अरे साथ नाही दिले तरी तुला दुसऱ्या बाकीच्यांना काय फरक पडणार आहे? तुला काय करू नको. जीवन जगताना संघर्ष करायला लागते. प्रत्येक संघर्षाला तोंड दिलंच पाहिजे. मी आहे तुझ्या पाठीची, तू घेऊ नको. अरे तू हैरात असता, पण बाकीच्यांचं काय? कंटाळा आला रे जीवनाचा. तुझं म्हणणं बरोबर आहे, तू हाय माझ्यासोबत, पण बाकीच्यांनी पण साथ दिली पाहिजे ना. अरे बाकीच्यांना काय करायचंय? तुझ्या पाठीशी मी आहे की, तू घाबरू नको. तूच असता आहे रे, तुझं म्हणणं बरोबर आहे. लय अडचणी येतात रे पुढे जायचं म्हणलं ती, पाय वाढणार लय. आपण दोघं मिळून पुढे जाऊया. अरे तुझी साथ मी कधीच सोडणार नाही, सगळ्यांनी साथ सोडली तरी. तुझं म्हणणं बरोबर आहे मित्रा, तुझा आहे माझा खरा दोस्त. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. नमस्कार मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्यावेळी सगळं जग साथ सोडताना त्यावेळी फक्त आपल्या सोबत असतात जीवाभावाचं मित्र आपलं. त्यामुळं मित्रांची कधीच साथ सोडू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.